स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण एकाच बिलामध्ये वेगवेगळ्या टॅक्स असणारे वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स असणारं स्टॉक आयटम कशा पद्धतीने विकत घ्यायचं किंवा कशा पद्धतीने विकायचं या गोष्टीची माहिती आपण घेणार आहोत। चला तर लगेचच सुरू करूया। मी टॅली ओपन केलं आहे आणि मी मालाची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जातो आहे। अकाउंटिंग व्हाउचर्स, मी इथं परचेस बटनला क्लिक केलं, F9 परचेस, पहा परचेस। त्यानंतर सप्लायर इनवॉइस नंबर 01 एंटर। कुणाकडनं माल परचेस करतोय तर अमित ट्रेडिंग कंपनीकडनं। याला काय ऑर्डर वगैरे ट्रॅकिंग लिस्ट आहेत का? नाही। एंड लिस्ट एंटर। त्यानंतर कोणत्या अकाउंटला माल खरेदी करतोय तर आता इथं माझा प्रश्न आहे की मला जो काही स्टॉक मागवायचा आहे, उदाहरणार्थ फोन जर मागवायचे तर त्याला 12% टॅक्स लागणार, हे फिक्स आहे। पण जर का मला हेडफोन मागवायचे असतील तर अशा स्टॉक आयटमला मात्र मला 28% टॅक्स लागणार आहे किंवा 18% टॅक्स लागणार आहे, म्हणजे वेगवेगळे टॅक्स लागणार आहेत। मग मी इथं परचेस लेजर कोणतं घेतलं पाहिजे? जर का मी इथं 12% टॅक्सवाला लेजर घेतलं तर खाली जे पण मी स्टॉक आयटम घेणार त्याच्यावरती 12%च टॅक्स लागू शकतो। मी जर का इथं 28% टॅक्सवाला लेजर घेतलं तर इथं खालीसुद्धा 28% टॅक्स लागणारेच स्टॉक आयटम मी घेतले पाहिजे। पण माझ्या बिलामध्ये वेगवेगळे स्टॉक आयटम आहेत। काही स्टॉक आयटमवरती मला 12% टॅक्स लागतोय तर काही स्टॉक आयटमवरती मला 28 किंवा 18% टॅक्स लागतोय, किंवा काही स्टॉक आयटम हे विदाऊट टॅक्स म्हणजे टॅक्स फ्री देखील माझ्याकडे येणार आहेत। मग अशा केसमध्ये मला काय करता येईल की मी जो स्टॉक आयटम निवडन फक्त त्याच स्टॉक आयटमच्या वेळी मला त्याने विचारलं पाहिजे की तुम्ही यापैकी कोणतं लेजर अकाउंट घेऊ शकता किंवा घ्यायचं आहे। मग असे फीचर्स ऑन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अशा ऑप्शन्स ऑन करण्यासाठी आपल्याला टॅलीच्या कॉन्फिगर विंडोला जावं लागेल। पहा इथे F12 कॉन्फिगर विंडो, F12 बटनला आलो मी। यामध्ये आपण आल्यानंतर इथं आपल्याला दिसेल ऑप्शन यूज कॉमन लेजर ॲटम अलोकेशन, म्हणजे इथं जे आपण लेजर ॲटम अलोकेशन वापरतो परचेस लेजरचं, हे सर्वांसाठी आपण काय केलेलं आहे, एकच ठेवलेलं आहे। प्रत्येक ॲटमसाठी कॉमन लेजर ठेवलेलं आहे, प्रत्येक ॲटमसाठी कॉमन लेजर। पण हे आपल्याला आता नको आहे। मग ह्या केसमध्ये आपण इथं सेटिंग करणार आहे नो, एंटर, आणि ही स्क्रीन कंट्रोल एने आपण पास करून घेऊया। आता पहा इथलं परचेस लेजरचं ऑप्शनच निघून गेला। मग मी पुन्हा अमित ट्रेडिंग कंपनी घेतलं, ओके, एंटर बटन प्रेस केलं। याला कुठल्याही प्रकारची मी ऑर्डर दिलेली नाही, एंटर। आता स्टॉक आयटम, मग मी फोन घेतो समजा विकत सॅमसंगचा A5, ट्रॅकिंग नॉट ॲप्लिकेबल। गोडाऊनला कोणत्या माल मागवायचा आहे, मेन लोकेशनला किती ॲक्च्युअलमध्ये मागवणार आहे आपण, ॲक्च्युअलमध्ये समजा मला येणार आहेत 12, पण 12पैकी मला 2 फ्री येणार आहेत, म्हणून बिल घेतलं मी, बिलिंगला 2। पहा ॲक्च्युअलमध्ये मला येणार किती आहेत 12, पण मला तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती मला 2 ह्या गोष्टी फ्री देणार आहेत, 2 फोन, म्हणून मला ॲक्च्युअल बिल कितीचं होणार आहे, 10 फोनचं होणार आहे। एंटर, एंड लिस्ट, एंटर, परचेस गुड्स। आता पहा मी इथं एंटर जसं बटन प्रेस करतोय एंटर, तसं मला त्याने काय विचारले की हा गुड्स कोणत्या टॅक्सेबलमध्ये घ्यायचा, परचेस गुड्स ॲट 12%, हा ऑप्शन आपण इथं निवडला, एंटर। आता ह्याच्यावरती आपण घेऊया हेडफोन, Alt+C, सॅमसंग हेडफोन, एंटर। कोणत्या कंपनीचा आहे? सॅमसंग। त्याला आपण कॅटेगरीज तर घेऊ शकत नाही आहेत, म्हणून आपण इथं नॉट ॲप्लिकेबल कॅटेगरी घेतला आहे, नंबर मोजायचे नंबर्समध्ये, एंटर। GST ॲप्लिकेबल, यस, एंटर। ऑन व्हॅल्यू, एंटर। टॅक्सेबल, एंटर। 28%, एंटर। गुड्स, एंटर। तर आता आपण हा घेतला, ट्रॅकिंग नंबर याचा नाही म्हणून नॉट ॲप्लिकेबल। मेन लोकेशनला माल घेऊया, 2 फोन मागवायचे आहेत आपले हेडफोन, ॲक्च्युअल बिल पण 2चंच होणार आहे, 500 रुपयाला 1, याप्रमाणे आपण हेडफोन विकत घेतोय, एकूण 1000 रुपयाचा स्टॉक आपण विकत घेतला। एंटर बटन प्रेस केल्यावर मला पायाने इथं विचारलं आहे की कोणत्या स्टॉक आयटममध्ये परचेस करायचा। आता 12% घेऊन उपयोग आहे का? नाही। मग नवीन बनवण्यासाठी Alt+C बटन प्रेस करूया। Alt+C बटनने आपण घेऊया इथं परचेस गुड्स @28%, एंटर। याचा अंडरग्रुप काय असणार आहे मित्रांनो, परचेस अकाउंट, एंटर। GSTला यस, एंटर। परचेस
टॅक्सेबल हा टॉपिक इथून घेतला. एंटर 28%. एंटर 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 एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. पहा मी हा सुद्धा अल्ट सीने तयार केला आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही परचेस गुड्सचा लेजर होता तो सुद्धा अल्ट सीने तयार केला. मग यावरती कोणते कोणते GST लागणार आहेत? HGST 6%, CGST 6%, ह्या तर लागल्याच, प्लस SGST आपल्याला लागणार आहे 14%, जो आपण बनवलेला नाही आहे. बनवण्यासाठी अल्ट C SGST @14%. एंटर एंटर. याचा अंडरग्रुप असणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. टाईप असणार आहे GST. SGST फॉर स्टेट टॅक्स 14%. एंटर 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 एंटर. आणि आणखी एक लागणार आहे CGST 14%, तो सुद्धा तयार नाही आहे. अल्ट C CGST @14%. एंटर एंटर. ड्युटीज अँड टॅक्सेस GST सेंट्रल टॅक्स 14%. एंटर 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 एंटर. पहा आता पाहून घ्या, ह्या 1000वरती आपल्याला 28% GST लागला. 14 आणि ह्या 90,000वरती आपल्याला 12% GST लागला. म्हणजे याचा GST ह्याच्यामध्ये मिक्स झाला नाही आणि याचा GST ह्याच्यामध्ये मिक्स झाला नाही. जसं आपण याला ठरवलं की याला 14%मध्ये 28%मध्ये आपण घेतलं आणि याला 12%मध्ये आपण घेतलं, त्यानुसारच इथं GST आपल्याला अप्लाय झालेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण एकाच बिलामध्ये यूज मल्टिपल टॅक्स टाईप, एकाच बिलामध्ये आपण अनेक GSTचे टॅक्स टाईप कशा पद्धतीने यूज करता येईल ते पाहिले. एंटर एंटर. पाहून घ्या, पेज अपनी हे बटन मी प्रेस केलं आणि पुन्हा प्रिंट बटनला गेलो तर ही परचेस आपल्यासमोर आलेली आहे. झूम. हे परचेसचं बिल आपल्यासमोर आलं. अगदी याच पद्धतीने आपण सेल्ससुद्धा करू शकतो. F8 सेल्सला मी जातोय. सेल्स एंटर. पार्टी नेम अमित ट्रेडिंग कंपनी नाही, आपण पार्टी करतोय सेल बालाजी ट्रेडिंग कंपनीला. कुठल्याही प्रकारची आपल्याकडे ट्रॅकिंग नंबर नाही आहे म्हणून एंड लिस्ट. जर का हा ऑप्शन जो दिसतोय सारखा डिस्पॅच डिटेलचा वगैरे येण्याचा, तो आपल्याला नको असेल तर त्याच्यासाठीची सेटिंग पाहून घ्या. पेज अप. मी इथं असतानाच एक सेटिंग करतोय F12 कॉन्फिगरेशन आणि पहिला ऑप्शन आहे इनेबल सप्लिमेंटरी डिटेल्स, याला मी नो करून घेतो. तर कंट्रोलने ही स्क्रीन पास करतोय. पहा आता मी बालाजी ट्रेडिंग कंपनीने एंटर केल्यानंतर मला कुठलेही ऑप्शन न विचारता डायरेक्ट तो पुढे घेऊन आला नेम ऑफ स्टॉक आयटमला. मग इथं आपण काय सेल करतोय तर आपण सेल करतोय सॅमसंगचे फोन. याला कुठलाही ट्रॅकिंग नंबर नाही म्हणून नॉट ॲप्लिकेबल. गोडाऊन कोणत्या शिल्लक आहेत आपल्या मेन लोकेशनला. ॲक्च्युअल आपण किती विकणार आहे तर 10 फोन विकणार आहे. बिलिंगला पण आपण 10 फोन लावणार आहे, फ्री देणार नाही आहे. आता इथं ऑप्शन आपण हा आधी शिकलो होतो, रेट इन्क्लुझिव्ह रेट, म्हणजे काय रेट लावणार आहे टॅक्ससह, तर तसं काय नाही आहे. 25,000 रुपयाला एक याप्रमाणे आपण लावणार आहे आणि टॅक्स वेगळा असणार आहे. म्हणून इथं आपण काहीही टाकलं नाही, डायरेक्ट एंटर बटन प्रेस करूया. एंटर. त्यानंतर सेल्स गुड्स @12% बरोबर आलेलं आहे इथं. त्यानंतरचा ऑप्शन आहे आपल्याला हेडफोन विक्रीचा. हेडफोन सॅमसंग हेडफोन नॉट ॲप्लिकेबल. कोणत्या गोडाऊनला शिल्लक आहेत आपल्याकडे मेन लोकेशनला. ॲक्च्युअलमध्ये विकायचं आहे 1, बिलिंगला सुद्धा लावायचं आहे 1. रेट ऑफ इन्क्लुझिव्ह टॅक्स नाही घ्यायचा आहे आपल्याला. 1,000 रुपयाला 1 याप्रमाणे आपल्याला तो विकायचा आहे. एंटर 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 एंटर. किंवा हा विथ GST पण आपण घेऊ शकतो. पहा एंटर 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 एंटर. 1,000 रुपये विथ GST रेट लागला पाहिजे असंही आपण तिथे टाकून घेऊ शकतो. म्हणजे त्याचा रेट पडला आपल्याला 781 रुपये. एंटर. याच्यासाठी काय असणार आहे आपलं सेल्स गुड्स @28%. तयार नाही आहे, तयार करण्यासाठी अल्ट C सेल्स गुड्स @28%. एंटर एंटर. त्याचा अंडरग्रुप असणार आहे सेल्स अकाउंट. सेल्स कुठं आहे शोधा. सेल्स अकाउंट. एंटर 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 एंटर. GSTला यस. सेल्स टॅक्सेबल. एंटर 28%. एंटर 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 एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. पाहून घ्या आता याच्यावरती लावणार आहे आपण SGST 14%, CGST 14%, HGST 6%, CGST 6%. अशा प्रकारे आपण आत्ता पाहिलं की आपण परचेस आणि सेलच्या वेळेस एकाच बिलामध्ये वेगवेगळे टॅक्ससुद्धा अप्लाय करू शकतो. एंटर.
काय सांगितलं मला, HSN नंबर मी टाकलेला नाही. ठीक आहे, एंटर. तर आजच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी समजलं असेल. आता आपण स्टॉक क्वेरीला जाऊन पाहू शकतो की आपल्याकडे किती स्टॉक शिल्लक आहे ॲटम वाईज आपल्याला इथं पाहायला भेटतोय. इथून प्रॉफिट पण पाहता येईल आपल्याला, कोणत्या स्टॉक आयटममध्ये आपण किती प्रॉफिट कमवलेलं आहे पर्सेंटेज वाईज. तर हे बऱ्यापैकी समजलं असेल अशी आशा करतो. आजच्यासाठीचा प्रश्न असा आहे की सप्लिमेंटरी डिटेल्स ह्या जो आपल्याला विंडो येत होती ती विंडो बंद करण्यासाठी आपण कोणती शॉर्टकट की वापरली, आणि दुसरं की जे काही आज आपण टॉपिक पाहिला की ज्याच्यामध्ये परचेस किंवा सेल्स करत असताना आपण आजचा टॉपिक पाहिला होता की वेगवेगळे टॅक्सेस लावण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सेटिंग्स आपल्याला कराव्या लागलेल्या आहेत. दोन्हींची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.